मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. दहिवडी फलटण रस्त्यावर भीषण अपघात. मोबाईल पाहत ड्रायव्हिंग करणाऱ्या कार चालकाने वृद्धाला उडवले, पाय फ्रॅक्चर. दहिवडी फलटण रस्त्यावर परशुराम शेठ शिंदे कन्या शाळेजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना घडली आहे. रस्त्याच्या नवीन रुंदीकरणाचे काम पूर्णत्वास जात असतानाच एका निष्काळजी कार चालकामुळे हा अपघात झाला आहे. फलटणच्या बाजूने येणाऱ्या एका टाटा नेक्सन या इलेक्ट्रिक कारने रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जाऊन दहिवडीकडून फलटणच्या दिशेने जाणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये मोटारसायकलस्वार सदाशिव मल्हारी ओंबासे वय 60 वर्षे राहणार वडगाव तालुका मान हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या पायाला जबर दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी दहिवडी येथील पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात नेमका कसा झाला याबाबत घटनास्थळी उपस्थित असलेले प्रत्यक्षदर्शी अशफाक सय्यद दहिवडी यांनी मानदेश माझाशी बोलताना धक्कादायक माहिती दिली. फलटण बाजूने येणारी टाटा नेक्सन कार क्रमांक MH53A6064 ही बिजवडी येथील गिरीश नामदेव भोसले यांच्या मालकीची आहे. ही कार चालवणारी व्यक्ती ड्रायव्हिंग करत असताना मोबाईल फोनमध्ये पाहत होती. मोबाईलमध्ये लक्ष असल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार थेट विरुद्ध बाजूला जाऊन दुचाकीला धडकली. काय झाला देवडी फलटण रोडचं नवीन काम सुरू झाले आणि इथं आठवड्यातनं कमीत कमी 2 ते 3 अपघात होतेच. विषय असा झाला आता इथनं टू व्हीलर वाले एक वयस्कर माणूस होता, तो चालला होता वडगाव जायला आणि तिकडून ती ब्लॅक कलरची गाडी ईव्ही गाडी ती तिकडून एवढ्या फास्ट आली, त्याचं लक्ष होतं मोबाईल मध्ये. मी तर झाडाखाली उभा राहिलो होतो, माझं काम चाललं होतं, हॉटेलचं काम चाललं. मला आवाज आला एकदम धाड दिशी, बघितलं तर त्यानं डायरेक्ट रॉंग साईडला आला, त्या वृद्ध माणसाला उडावलं आणि ह्या इथं येऊन त्याला पाडलं. त्यानं त्या वृद्ध माणसाचा पाय मोडलाय, डोक्याला लागले, असं लय वेळा घडलंय. आणि इथं आता कन्याशाळा आहे बघा, दाखवा तिकडे कन्याशाळा. ही कन्याशाळा आहे, कन्याशाळेच्या मुली सुटल्या. इथं स्पीड ब्रेकर नाही, पट्ट नाही, काय सुद्धा नाही विषय. इथं अपघात त्या दिवशी पण एक मुलगी पिकअपवाल्यानं उडावली असती. तर आम्ही पत्रव्यवहार केलाय, शाळेनं पत्रव्यवहार केलाय, पण अजून काही ऍक्शन झालेलं नाही. तर तेवढी लवकरात लवकर पट्ट वगैरे लावून घेऊन इथं स्पीड कमी व्हावं एवढी नम्र विनंती सगळ्यांना. नवीन झालेल्या रुंद रस्त्यांवर वाहनांचा वेग वाढत असतानाच आता चालकांच्या अशा निष्काळजीपणामुळे निष्पाप नागरिकांचा जीव धोक्यात येत असल्याचं या घटनेवरून पुन्हा एकदा समोर आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मानदेश माझा.